गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता वर्णानमर्थ संघान रसना छंद सामवी मंगलानांच करतारो वंदेवाणी विनायको सीताराम गुणोग्रामम पुण्यरण्या विहारिनो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वर भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास्वरूपिनो याभ्या विना न पच्छन्ति सिद्ध स्वास्तमीश्वरा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सेविलागी सेवक झालो सेविलागी सेवक झालो सेविलागी सेवक झालो सेविलागी सेवक निज चरणा तुम चलालो निज चरणा तुम जालो निज चरणा तुम जालो निज चरणा तुम जालो निज चरणा तुम जालो सेविलागी सेवक झालो तुम जालो निज चरणा तुम जालो निज चरणा तुम जालो निज चरणा सेविलागी सेवक झालो जालो निज चरणा तुम जालो निज चरणा तुम जालो निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमचे लागलो निज चरणा गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संकीर्तन सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ देवमान्य संत लोकमान्य संत संत मान्य संत महाराष्ट्र भूषण हिंदू हृदय सम्राट अखिलकोट ब्रह्मांड चालक पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा धरणेकरी प्रकरणातला नामपर अभंग आहे विठ्ठला 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 आजचं हे नवीन वर्ष आणि या नवीन वर्षाच्या चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून तर रामनवमी पर्यंत काय भगवान रामचंद्रांच्या जन्मापर्यंत हा अखंड नामयज्ञ चालू आहे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगायचा तो असा हा अभंग धरणेकरी प्रकरणातला आहे म्हणजे धरणं धरतो काही जण आता आंदोलन करायचं धरणं आंदोलन म्हणतो बघा आपण आंदोलन करायचं काही पगार वाढत नाही धरणं आंदोलन करून बसायचं तसं एक धरणेकरी मराठवाड्यातला धरणेकरी तो पंढरपूरला संपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्त व्हावं या हेतूने पांडुरंगाच्या दरबारामध्ये तो अनुष्ठान धरणं धरून बसला तो धरणं धरून बसला तिथं झालं काय पांडुरंगाने दर्शन दिलं पांडुरंग म्हटले इथं तुला काही मिळणार नाही तू जाई आळंदीला ज्ञानोबांकडे जाय
तो आळंदीला आला, आळंदीलाही तो धरणं धरून बसला. ज्ञानोबा म्हटले इथलं कोर्ट आता बंद आहे, तू तुकाराम महाराजांकडे जा, देहूला तुकाराम महाराजांकडे. तो धरणेकरी देहूला तुकाराम महाराजांकडे गेला आणि गेल्यानंतर तुकाराम महाराजांना विचारलं, तुकाराम बाबा मला संपदा ऐश्वर्य मिळालं पाहिजे, खूप संपदा मिळाली पाहिजे, असं काहीतरी द्या. आता तुकाराम महाराजांनी दिले 11 अभंग आणि 1 नारळ. आता मुळात संतांचं देणे हे सगळ्यात वेगळं आहे. या संतांचे हे देणे, या संतांचे पैसा अडका संतांकडे मागू पण नाही. काय मागणार आहे हुशार असावा. मागावं काय हे मागणाऱ्याला कळलं पाहिजे. देणारे समर्थ असतात पण मागणारा काही वेळेला वेडा असतो, काही मागतो येण्यासारखं. संत तुम्हाला देताय पण संत तुम्हाला कधी पैसा देणार नाही, कधी तुम्हाला ऐश्वर्य संपदा सत्ता कधी देणार. संतांचं देणं वेगळं. या संतांचे हे देणे कल्पतरू जुने, कल्पतरूपेक्षा जुनं आहे त्यांचं देणं. कल्पतरू म्हणजे कोणता? कल्पतरू वृक्ष. कल्पतरू म्हणजे जी कल्पना केली तो देतो. आपण जशी कल्पना केली तसं तो देतो. बरेच जुने कीर्तनकार उदाहरण देत असतात. एक व्यक्ती असा उन्हाचा थकला, आता मुंबईमध्ये जास्त ऊन पडायला लागलं ना, उन्हाचा थकला आणि एक झाड होतं, त्या झाडाखाली जाऊन बसला. ते झाड होतं कल्पवृक्षाचं. आता उन्हातून तो व्यक्ती त्या झाडाखाली जाऊन बसला आणि त्याला वाटलं झाडाची गार हवा येते, इथं जर गार थंडगार पाणी असतं ना बरं झालं असतं. आता कल्पना केली बरं का त्यांनी, कल्पना केली. कल्पना केल्यानंतर तिथं पाणी सुद्धा थंडगार मस्त बिस्लरी आली. रेल्वे नीर नाही बरं का, ते रेल्वे जलले मस्त बिस्लरी आली, थंडगार बिस्लरी. बिस्लरी आल्यानंतर त्यांनी पाणी पिलं आणि त्याला वाटलं, आता त्याला काय वाटलं का आता बिस्लरी मिळाली, मस्त जर गुलाबजाम, बासुंदी, श्रीखंड, पुरी, भाजी, भजे, वडापाव, गुलाबजाम, अजून काय काय तुमचे असेल नसेल ते पदार्थ ते जर मिळाले तर जरा बरं वाटेल पोटाला. तेवढंच कल्पना केली बरं का. कल्पना केल्यानंतर कल्पवृक्ष देत असतो. कल्पना केल्यानंतर जेवायला आलं, बासुंदी आली, पुऱ्या आल्या, बाबा भजे आले, काय नाही ते तुमचे पदार्थ, काय ढोकळा आला, सगळं आलं त्याला खायला. खाल्लं. आता त्याला सुस्ती यायला लागली. जास्त जेवण केल्यानंतर माणसाला सुस्ती येते. म्हणून कीर्तनकार कधीही कीर्तन करण्याच्या आधी जेवण नंतर जेवतात. मी थोडा वेगळा आहे, मी नाश्ता करून बसतोय बरं का. माझा प्रश्न आले की जरा जेवण केलं, त्याला जरा सुस्ती यायला लागली. आता त्याला वाटलं इथं जर मस्त कॉट असतं ना, कॉट, त्या कॉटवर आपण झोपलो असतो गड्या, त्या कॉटवर मस्त झोप लागली असती या गार हवेमध्ये. कल्पना केली. कॉट सुद्धा आला तिथं. कॉटवर झोपला. नंतर पुन्हा जागा झाला. त्याला वाटलं अरे सगळं येत चाललंय, इथं काही भितटकी वगैरे तर नाही ना. कल्पना केली बरं का, भितटकी वगैरे नाही ना, कल्पना केली. भूत सुद्धा तिथं हजर. तिथं भूत सुद्धा आलं. आता भूत आले हे मला खाणार तर नाही ना, कल्पना केली. खाऊन विठ्ठल विठ्ठल. हे कल्पना केली ते कल्पवृक्ष देतो. पण संतांचं देणं कल्पतरुहुनी परिसा परीस हा लोखंडाला स्पर्श केल्यानंतर त्याचं सोनं बनवतो. पण परीस हा
दुसऱ्या कोणत्या धातूला स्पर्श केल्यानंतर सोनं बनू शकत, पण संत हे सगळ्या जगाला सोनं बनवतात. इतकं संतांचं देणं. चिंतामणी सुद्धा त्यांच्या पुढे ठेंगा पडतो. चिंतामणी सुद्धा चिंतीले का देणारा चिंतामणी सुद्धा त्यांच्या पुढे ठेंगणा आहे. म्हणून संतांचं देणं हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ देणं. आता तुम्ही म्हणाल संत देतात म्हणजे संतांकडे खूप पैसा आहे का, काय अडकाय का संतांकडे? संतांकडे पैसा नाही. संतांची परिस्थिती संतच वर्णन करतात. आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके. राहू पुढती भिके, राहू पुढती भिके, राहू पुढती भिके, राहू पुढती भिके. कुत्रे घर राखी नांदणूक आईचे सांगा, नांदणूक आईचे सांगा. आमच्या घराचं रक्षण आम्ही जर नसलो तो कुत्रे घर राखीती, काय चोर सुद्धा आमच्या जवळ यायला घाबरतात. पैसाच नाही ना संतांकडे, ऐश्वर्य नाही, मग संत देता काय हो? संत ऐश्वर्य देत नाही, मग संत काय देतात? संत डायरेक्ट सुखच देऊन टाकतात. आपला विषय कुठं होता? 11 अभंग आणि 1 नारळ त्या धरणेकऱ्याला तुकाराम महाराजांनी दिले. पण त्याला वाटलं हे तुकाराम बाबा वेडवले का काय, त्यांनी आपल्याला हे नारळ आणि अभंग कशासाठी दिले? आपल्याला तर संपदा पाहिजे. त्यांनी ते नारळ आणि अभंग फेकून दिले. तेच अभंग आणि तेच नारळ एका ब्राह्मणाने उचललं आणि ब्राह्मणाने उचलल्यानंतर तो आळंदीला गेला. आळंदीला गेला आणि वेद पुराणावर विश्वास ठेवून त्यांनी त्या अभंगातला पहिला अभंग तो गाऊ लागला. तो अभंग होता, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. आता काही काही लोक म्हणतात कुठे आहे तो सोन्याचा पिंपळ? लोकांना वाच्यर्थ लक्षात फाजील प्रश्न विचारतात लोक. मला एक जणांनी विचारलं, महाराज तुम्ही रामायणाचार्य म्हटले. म्हटलं रामायण आचार्य विचारे काही नाही, राम कथा सांगतोय एवढंच आहे. बर मला सांगा, रावण कसा झोपत असावा बुवा? रावण कसा झोपत असावा बुवा? म्हटलं कधी योग नाही आला बुवा. फाजील प्रश्न, पण म्हटलं तर्क लावायला काय हरकत नाही. त्या काळी रावणाने असं काही खड्ड बनवलं, असं खड्ड आणि असे 5 डोके खड्ड्यामधून 5 डोके वरती करून असं कसं तरी झोपत असावं बुवा, असं त्याला मी म्हटलं. फाजील प्रश्न विचारतात, फाजील बडबड करतात. मला एकाने विचारलं, महाराज रामायण सांगतात, मला सांगा श्रावणाच्या बापाचं नाव काय? म्हणलं आषाढ. आषाढानंतर कोणता महिना? मग त्यांनी मला विचारलं श्रावणाच्या बापाचं नाव काय? म्हटलं आषाढ बाबा. जिथे पण कधी आई बापाला पाणी पाजलं नाही आणि या श्रावणाच्या आई वडिलांचं नाव विचारायचा अधिकार दिला कोणी? काहीतरी फाजील प्रश्न. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ म्हणजे वाचारताना विचार करतो सोन्याचा पिंपळ, पण मुळात त्याचा अर्थ होतो सुखाचा पिंपळ. विठ्ठल विठ्ठल वाचार्थ कळत नाही लोकांना. लक्षार्थ वाचार्थ काय कळत नाही. चोऱ्या करतात. एकाला विचार, अरे बाबा चोरी करतो? हा, तुमच्या देवानी केल्या होत्या भगवान कृष्णाने. अरे चोऱ्या कोणत्या केल्या? कवाड भ्रांतीचे उघडिले, कुलूप मायेचे तोडिले, शिक्क्या विदेचे तोडिले तुझ्या कृष्ण. ह्या चोऱ्या वाचार्थाने विचार करायचा, फक्त वाचार्थाने. बरं का, एक जण डॉक्टर कडे ओरडत गेला, ओरडत जोर जोरात, वाचवा वाचवा वाचवा. अहो जोरात ओरडू लागला. डॉक्टर आला, अरे बाबा जरा सांग काय झालं काय नाही, आताच पेशंटला झोप लागली, इतक्यात तू ओरडून आला, त्यांचं झोप मोडत चालले, मला सांग काय झालं? म्हणे डॉक्टर साहेब अहो अंगाची आगाग व्हायला लागली. काय होतंय आगाग? अरे झालं काय ते सांग. अहो म्हणे विंचू चावला. असं का म्हणे? मग काय एवढा घाबरतो? धर. त्याला डॉक्टरांनी एक पेन रिलीफची गोळी दिली, काय वेदना होऊ नये म्हणून, वेदना शमक गोळी, पेन रिलीफ. ती गोळी त्यांनी घेतली, त्याला मलम दिला आणि त्याला सांगितलं, बघ हा मलम घे आणि जिथं विंचू चावला तिथं नीट नीट चोळ. तिथं विंचू चावला ना तिथं तू नीट मलम घे.
या बाजाराने काय केलं, तो मलम घेतला, शेतामध्ये बांधाच्या कडेला गेला, तो दगड पडलेला होता, तिथं जाऊन त्या दगडाला मलम चोळला. डॉक्टरनी काय सांगितलं होतं, जिथं विंचू चावला तिथं जाऊन, म्हणजे तिथं चोळ. या बाजाराने खरंच तिथंच त्याला विंचू चावला होता, तिथंच जाऊन चोळलं. वाच्यार्थ लक्षार्थ बरं का, वाच्यार्थ लक्षार्थ लोकांना कळत. किती उदाहरणं द्यायचे. उदाहरण, एक जण मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला, घोडी घेऊन गेला, घोडी, त्याच्याकडे घोडी होती रुबाबदार चांगली, आणि एक जण मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडला. काय आता तो घोडीवाला म्हटले, बघ मी मंदिरात दर्शन करून येतो, तोपर्यंत माझ्या घोडीवर लक्ष ठेव. ठीक आहे म्हणलं, तुम्ही जा. तो मंदिरात दर्शना करता गेला, घोडी इकडे सुटत चालली. ती इथून अंधेरीवरून स्टेशन पर्यंत गेली, आणि तो बाहेर आला. का रे भाऊ, तुला तर लक्ष ठेवायला लावलं, घोडी कुठे गेली? आता कुठपर्यंत लक्ष ठेवावं? नजर पुरली तिथपर्यंत ठेवली, त्याच्या पुढे गेली, आता कुठपर्यंत ठेवावं लक्ष? अरे घोडीवर लक्ष ठेव म्हणजे घोडी बांधून ठेव, असा त्याचा अर्थ होतो. वाच्यार्थ लक्षार्थ लोकांना कळत. हो, विठ्ठल विठ्ठल. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ हा प्रथम अभंग, आणि वेद पुराणांवर विश्वास ठेवून त्याने दुसरा अभंग गायला, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, हा त्याचा दुसरा अभंग. आता याची पार्श्वभूमी सरळ सरळ जर भावार्थ सांगायला गेलो तर हा नामपर अभंग आहे. प्रथम दिवसाची सेवा ही नामपर असते. नामपर अभंग प्रथम दिवसाकरता निवडावा लागतो. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, आमच्या मनाला, आमच्या म्हणजे आमच्या नाही बरं का, संतांच्या मनाला, संतांच्या मनाला जर कोणता छंद लागला असेल तर एक फक्त गोविंद, फक्त गोविंदाचा छंद त्यांच्या मनाला लागलेला होता. फक्त गोविंद, निरंतर गोविंदाचंच नामस्मरण. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, फक्त निरंतर गोविंदाचंच नामस्मरण करायचं, हा त्यांचा छंद होता. छंदामध्ये प्रकार आहे, सांसारिक छंद आहे आणि पारमार्थिक छंद आहे. सांसारिक छंद म्हणजे कोणाला वडापाव खायला आवडतं, कोणाला सिनेमा पाहायला आवडतं, कोणाला तमाशे पाहायला आवडतात. आता मला सांगा, नारायणगावचा ताख्खा जर इथे येऊन बसवला तर तू डुकल्याच खायचा नाही. नारायणगावला म्हणजे तमाशाचं केंद्र आहे बरं का ते नारायणगाव. तू डुकल्या खाईल का नाही? म्हणजे कोणाला तमाशे पाहायला आवडतात, कोणाला पिक्चर पाहायला आवडतात चांगले चांगले, हे सांसारिक छंद. काही काही म्हातारे झाले, आता थोड्यावर उरकायचं आपल्याला, तरी केस काळे करण्याचा छंद आहे त्यांना. डाय लावायचा, डाय 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 हेअर डाय. गोदरेज कंपनीची जाहिरात करत नाही बरं का मी कोणत्या, पण आमच्या घरी यूज करताना ते सांगतोय तुम्हाला. गोदरेज डाय, गोदरेज डाय लावायचा. वेगवेगळे त्याचे आता निघाले साचे, आता ते सॉक्स घालायचे, मस्त डाय करायचा. सांसारिक छंद झाले. काय काहींना खाण्यापिण्याचा छंद, काहींना कपडे परिधान करण्याचा छंद. माता भगिनींचं घेतलं तर साड्यांचा छंद. साड्या नेसता का पण इकडे का आत्ताच घालून आले नाही ना, साड्यांचा छंद. कारण फॅशन बदलत चालली आता हळूहळू. एका पोराला मी कीर्तनामध्ये बडबड करत होता, बाबा म्हंटल अरे शांत बसणार आहे तू, शांत बसणार. तो शेजारचा म्हणतो, बाबा तो पोरगा नाही म्हणे, ती पोरगी. म्हटलं तुम्ही कोण, त्याचे वडील का? नाही म्हणे, मी तिची आई आहे. हो, छंद हे बदलत चालली ना फॅशन, म्हणून सांगावं लागतं बरं का. हो, तर हे सांसारिक छंद वेगळे, आणि काहींना पारमार्थिक छंद असतात. कोणाला गायचा छंद, कोणाला मृदुंग वाजवायचा छंद, कोणाला सप्ताह उभा करण्याचा छंद, कोणाला तो पाडायचा कसा याचा छंद. बरोबर आहे का नाही? छंदामध्ये प्रकार आहे ना. पारमार्थिक छंद आहे, पाडाय सप्ताह पाडायचा छंद हा पारमार्थात आहे. सप्ताह कसा पाडावा हा छंद. काही काही लाऊडस्पीकरला टिप्स देतात, लाऊडस्पीकर वालेकडे टिप्स देतात, कीर्तनकाराचा आवाज उठला नाही पाहिजे, पडलं पाहिजे कीर्तन. टिप्स देतात, टिप्स. काय पुण्य मिळतं, काय सुख मिळतं काही माहित नाही बुवा त्याच्यामध्ये. हे पारमार्थिक छंद बरं का, हे नाही पारमार्थिक छंद, पण सांगतोय हे छंदच आहे. काहींचे शौक, शौक आहे शौक. हा बरं का. परमार्थामध्ये काहींना कीर्तन करण्याचा छंद, काहींना गायनाचा छंद, काहींना प्रवचन करण्याचा छंद, वेगवेगळे पारमार्थिक छंद आहे बरं का. प्रामुख्याने जगामध्ये 3 वर्ग असे पडतात, त्यात पहिला वर्ग आहे पामर. पामराचा छंद तुम्हाला सांगतो. पामर म्हणजे उत्कृष्ट असो व्या निकृष्ट असो, प्रारब्धाने मिळतील ते भोग भोगतो, त्याला म्हणावं पामर. उत्कृष्ट असो किंवा निकृष्ट असो, त्याचं म्हणजे काय झालं माहिती का, तिने देव धर्म सगळं सोडून दिले. तो म्हणतो जीव तोची देव, आपला जीव आहे ना तोच देव. भोजन ते भक्ती आणि मरण ती मुक्ती पाखंड्याची. आपला जीव तोच देव. भोजन चांगलं करणं ही भक्ती, आणि एखाद्या दिवशी मरणं ही मुक्ती. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे यावत जीवन सुख
सुखम जीवे ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मे भूतस्य देहस्य पुनरागमनम कृता. नामदेव महाराज पठाडे सांगायचे बरं का, विनोदाने सांगायचे, यावत जीवन सुखम जीवे म्हणजे या जन्मामध्ये आलोय ना तर चांगल्या प्रकारचं सुख बघायचं. गावरान तूप खायचं, गावठी तूप खायचं. पण एक जण विचारतो, अरे गावठी तूप खायचं पण पैसा कुठून आणायचा? म्हणले ऋणम कृत्वा, कर्ज काढायचं. अरे कर्ज काढायचं पण ते फेडायचं कसं? फेडायचंच कशाला? भस्मे भूतस्य देहस्य पुनरागमनम कृता. एकदा या देहाची राग झाल्यानंतर कुणी यायचंच कोणाला? काही काही लोकांचा डाव असतो, एका दुकानात तिने उधारी करून ठेवली का त्यांनी मागायला सुरुवात केली का दुकान बदलायचं दुसऱ्या दुकानात. तिकडे भरपूर उधारी करून ठेवायची, त्यांनी मागायला सुरुवात केली का तिसऱ्या दुकानात. त्याला माहित आहे 10 दुकान संपेपर्यंत आपण नक्कीच, मग यायचंच कोणाला करू. हे असं काही, हा पामर विषय बर, हा पामर वर्ग पडतो, त्याचे हे छंद असतात. दुसरा वर्ग पडतो मुमुक्षु. हा मुमुक्षु आहे ना, तो उत्कृष्ट विषयाच रममान होतो. काय उत्कृष्ट विषयच फक्त त्याला आवडतात. आता मुमुक्षाचं असं आहे, मुमुक्षाला देव मिळण्याची इच्छा आहे पण संसारिकाची आशा त्याला सोडत नाही, कारण संसार ही माया आहे. जशी मुंबई मायानगरी ना तशी संसार माया आहे. मायेत एकदा गुंफला का तो परत सुटणं शक्य, तो कधी परत सुटणार नाही. ही माया आहे. काय दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. हो, ही माया आहे, हा दुःख रूप आहे. प्रपंच कोणाला झालाय का? केले वाचून राहिलाय का? प्रपंच कोणाला झालेला नाही. मृगजळा समान मिथ्या आहे, मिथ्या प्रपंच. मृगजळ म्हणजे काही वेळेला जर तुम्ही राजस्थान सारख्या भागामध्ये गेले तर आपल्याला पाण्यासारखं काही भाग दिसतो का? इथं पाणी असं वाटतं, पण तिथं जाऊन पाहिल्यानंतर ते पाणी नसतं. तसंच हा प्रपंच भासतो पण तो प्रपंच नाही. हे सांगण्याची माझी अजून पात्रता नाही, कारण मी प्रपंचात अजून पडलेलो नाही. आणि पडू नका असंही काही म्हणतात, पडू नका म्हणतात मला, बाबा तुम्ही प्रपंचात पडू नका असं मला काही काहींचा सल्ला आहे बरं का. तुम्ही प्रपंचात पडू नका. त्याला म्हटलं बाबा तू का पडणार आहे? अहो मी पडला, माझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली, काय सांगावं तुम्हाला? प्रपंचात पडू नका म्हणतात. कारण प्रपंच हा दुःख रूप आहे, तो फक्त भासतो. म्हणायला प्रपंच आहे, नाही तर प्रपंच वाचाविलास. प्रपंच हा वाचाविलास आहे. काय दोन जण मूर्ख पोरं 2 जण बसलेले असतात आणि एक मूर्ख त्या मूर्खाला म्हणतो, हे बघ तुम्हाला आहे ना आता चांगली गोष्ट सांग. काय सांग? गोष्ट सांग. वाचाविलासवर बोलतोय बरं का. प्रपंच हा वाचाविलास आहे. तुम्हाला चांगली गोष्ट सांग म्हटलं. हे बघ मी गोष्ट सांगतो पण तू फक्त हा म्हणायचं म्हटलं. असं का? ठीक आहे मी हा म्हणतो, मी गोष्ट सांग म्हटले. बर, त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली. वांझेला मुलगा झाला. वांझेला तो म्हटला हा. वांझेला मुलगा होतो का? पण त्याला हा म्हणायला लावलेलं होतं ना. तो म्हटलं वांझेला मुलगा झाला. तो म्हटला हा. बर, तो मोठा होऊ लागला. तो म्हटला हा. तो उपवर झाला. तो म्हटला हा. त्याला मुलगी पाहायला सुरुवात केली. तो म्हटला हा. मुलगी पाहिली. तो म्हटला हा. कोणाची पाहिली? हनुमंतरायाची मुलगी पाहिली. हनुमंतरायाची मुलगी. हनुमंतराय ब्रह्मचारी होते, त्यांना मुलगी झाली का? पण तो वेडेच ना, ते हा म्हणायला लावलं फक्त. हनुमंतरायाची मुलगी पाहिली. तो म्हटला हा. पत्रिका जमवली ब्राह्मणाकडं. 36 पैकी 25 गुण जमले. काही षडाष्टक नाही, मंगळ नाही, कालसर्प योग नाही, किंवा काही तुमचं नाडी दोष नाही, किंवा मृत्यू षडाष्टक नाही, काही नाही. एकदम निर्मळ पत्रिका जमली. तो म्हटला हा. बर, लग्नाची तारीख डिक्लेअर झाली. तो म्हटला हा. बर, लग्नाचा मंडप वगैरे टाकला, लग्नाला सगळे तयार झाले. तो म्हटला हा. बर, लग्न झालं. तो म्हटला हा. माणसं जेवायला बसली. तो म्हटला हा. बर, माणसं कशी जेवायला बसली? बिनमुणक्याची. तो म्हटला हा. बर, वाढायला काय होतं म्हणे? कासविनीचं तूप. कासविनीचं कासव दूध देते का? कासव पिल्लांना ही डोळ्यात डोळे दृष्टीने वाढवत असते. कासव दूध देत. कासविनीचं तूप. तो म्हटला हा ठीक आहे. कासविनीचं तूप ठीक आहे. सगळ्यांनी पोटभर जेवण केलं. मांडव दिला होता तो सशाच्या शिंगाचा मांडव. सशाच्या शिंगाचा मांडव. सशाला शिंग असतात का? म्हणजे हे जसं खोट आहे ना, हे जसं वाचाविलास आहे ना, तसा प्रपंच हा वाचाविलास तो कधी कोणाला झालेला. तसंच मुमुक्षाच आहे. देव भेटावा वाटतो. वही कहियो रे प्रभु आवन की मन भावन की, आवन की मन
त्याने सुटक मुमुक्ष हा उत्कृष्ट भोगात रममान व्हायला पाहत असतो. बर तिसऱ्या वर्गाचा छंद आपण जरा बघू. तिसरा वर्ग पडतो भक्त. भक्त हे भक्ती करत असतात, निरंतर भक्ती करतात. त्यांना देव मिळाला तरी भक्ती करतात, कारण मिळाल्याचा उपभोगच वेगळा असतो. मिळाल्यानंतरचा त्याग, मिळाल्यानंतरचा उपभोग हा वेगळा असतो. म्हणून भक्त भक्ती करत असतात. इतर छंदांपेक्षा जर साधू संतांना कोणता छंद लागलाय तर अभंगाचं पहिलं चरण. गोविंद 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 लागलाय तो गोविंद गोविंद मना लागलिया. ते म्हणतात गोड एक आहे अविट गोविंद आणि ते छंद नाशिवंत. बाकीचे छंद नाशिवंत, एकच गोड छंद आहे कोणता? गोविंद गोविंद. तोच छंद गोड आहे. काय मग साधू संत आपल्याला उपदेश करत चालले की तुम्ही नाम घ्या, कारण कलियुगामध्ये नामस्मरण हे भगवत प्राप्तीचं सुलभ साधन. इतर युगाची साधना वेगळी. म्हणजे जर आपण द्वापारी त्रेता युगामध्ये जर गेलो तर यागाने भगवत प्राप्ती व्हायची, यागाने योगाने भगवत प्राप्ती व्हायची. पण कलियुगात सगळ्यांपेक्षा सुलभ साधन कोणतं सांगितलं? ते फक्त नाम. काय नामाने स्वतः यम सुद्धा कधी आहे, नाम घ्यायचं फक्त. तुम्ही भगवंताचं नामच चिंतन करायचं. पण आम्ही संसारात गुरफटलोय, त्याच्यातून आम्ही बाहेर निघत नाही. काय उदाहरण महाराज, ते संसारात काही तथ्य राहिलं नाही महाराज. काय काही घरात आता विनोदात उदाहरण आठवलं म्हणून सांगतो बरं का, विनोदी उदाहरण जरा. पण खरंच मनाला तुम्ही जरा चिंतन करा त्या उदाहरणावर. काहीच नाही होत, काहीच नाही. बायको केली, नवीन जोडपं त्यांनी बायको केली बरं का. बायको केल्यानंतर आता नवीन जोडपं जुळलेलं नसतं, ते जरा मॅच व्हायला जरा प्रॉब्लेम येतो त्यांना. तर ती बायको एक दिवस त्या नवऱ्याला म्हणती, मला ना लाड येत असतो म्हणे. लाड काय? मला लाड येत असतो, लाड.
बरं तो म्हणतो कसा असतो तुझा लाड म्हणे, आल्यावर कळल म्हणे. कळल आले. एक दिवस काय होतं, ती बायको कॉटवर सकाळपासून जशी बसती ती कॉटवरच बसून राहते. सकाळी हा तिच्या जवळ येतो, अगं काही काम नाही का, मला जायचंय शेतामध्ये, काही जेवण वगैरे बनव. काहीच बोलत नाही ती, फक्त अशी हात जोडून बसते. तो बिचारा आंघोळ करून घेतो गार पाण्याने, शेतामध्ये निघून जातो, दिवसभर काम वगैरे करतो. भूकही काही नाही त्याला, भूक लागलेली असते, सांगल कोणाला. बायको तर अशी बसली, सगळं काम वगैरे आटपून तो पुन्हा घरात येतो. घरात आल्यानंतर बायको पुन्हा तशीच्या तशी बसलेली. अगं तुला झालं काय आज म्हणे, लाड आला. काय आलं? लाड आला म्हणे. आता काय करावं बुवा, लाड आला म्हणे, मी घरातले काहीच काम करणार नाही, मला लाड आलाय म्हणे. असं का म्हटलं? बरं ठीक आहे. तो माणूस बाहेर जातो जरा घराच्या बाहेर. आता त्याची कंडिशन वाईट झालेली असते, त्याचं धोतर वगैरे फाटलेलं असतं, धोतराला गाठी बांधलेल्या असतात, त्याची कंडिशन वाईट झालेली असते. जातो तो घराच्या बाहेर, 4-5 जण त्याला मित्र भेटतात. अरे काय माझ्या तुझी परिस्थिती? अरे धोतरचा ते चांगलं घाल, इज्जतीचा पंचनामा होतोय म्हणे गावामध्ये, धोतर तर नीट घाल. ते 4-5 जण अशी वर्गणी गोळा करतात, त्याला नवीन धोतर घेऊन द्यात, चांगलं असं काठाचं धोतर घेऊन द्यात, काठाचं चांगलं. बरं तो नवीन धोतर घेतो, घरात जातो, असं खुंटीला घडी वगैरे करून खुंटीला बांधतो. आणि आता आंघोळ करून फक्त ते धोतर नेसायचा अवकाश असतो. आता आपण आंघोळ करू आणि ते धोतर नेसू. आंघोळीला जातो, इकडे त्याची बायको ते धोतर घेतली, टारा टारा टारा. तो आंघोळ करून आल्यानंतर अगं काय केलं हे तू, हे काय केलं? काय नाही म्हणे, लाड आला. लाड आला, लाड. हे बघ बाई, तुझा लाड काय मला न परवडणार आहे, मला परवडत नाही तुझा लाड. काय तुला जसा लाड येतो ना म्हणे, तसं मला येड येत असतं, येड. जसा तुला लाड येतो तसा मला वेड येत असतं म्हणे. कसं येतं वेड? आल्यावर कळलं. घराच्या बाहेर जातो तो, चांगली वेताची काठी आणतो. वेत आमच्याकडे वेत म्हणतात त्याला, वेताची काठी, चांगली ओली काठी आणतो. घरात जातो, कोणी येऊ नये म्हणून दरवाजा आतून कडी लावून घेतो आणि सपा 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 सपा. ती बायको गागायला लागती जोर जोरात, वाचवा 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 वाचवा. अहो तुम्हाला झालं काय? इतके वेळ तुम्ही चांगले होते ना, आता कसे असं करायला लागले म्हणे. येड आलं. काय येड? अहो म्हणे आता तुम्ही मला पर्याय सांगा, हे येड जाईल कसं? तुझा लाड गेला का माझं येड जाणार? अहो गेलं म्हणे माझं लाड, मी आयुष्यात परत लाड आणणार नाही म्हणे. मग मी आयुष्यात कधी येड आणणार नाही. खरं तर तुझ्या लाडामुळं माझं येड आहे म्हणे. तुझा लाड इथं आहे ना म्हणून माझं येड आहे, नाही तर माझं येड येड. हे संसाराच्या गोष्टी. पण हे संसारात गुंतलेले माणसं नाम घेऊ शकत. पण मी तुम्हाला सांगतो, सर्वात सुलभ जर असेल कोणतं तर एक नाम आहे. योगाने भगवत प्राप्ती होती महाराज. योगाने भगवत प्राप्ती होती, पण योग करणं अवघड असतं. योगाचे अष्टांग प्रकारे वेदांत सांगतो जरा तुम्हाला. वेदांत कळतं का मुंबईकडे? वेदांत योगाच्या अष्टांग प्रकारे. त्याच्यामध्ये महाराज, त्याच्यामध्ये पहिला प्रकार पडतो यम. यमामध्ये आणखीन 5 काही तत्व आहे. त्याच्यामध्ये पहिलं अहिंसा, काया वाचा मन यांनी कोणत्याही जीवाची हिंसा करायची. ही अहिंसा, आपण कोणत्याही जीवाची हिंसा करायची नसती, हे अहिंसा तत्व आहे. पण आपल्याला माहित न होता काही आपल्याकडून हिंसा होत जायची. जशी की आपण हात चोळला की हिंसा होती. किती जीव मरत असतील हातामध्ये? जीव मारतात ना. अंगाला खाजवल्यानंतर हिंसा होती, जीव मारतात ना. अहिंसा तत्व आपल्याच्यानी पालन होत. बर, दुसरं तत्व आहे सत्य. म्हणजे माणसाने नेहमी खोटं बोलावं. माणसाने नेहमी खरं बोलावं. खोटं बोलावं, खरं खोटं खरं. हा, माणसाने नेहमी खरं बोलावं. म्हणजे खरं बोलत जावं बुवा माणसाने. काय आम्हाला जर फोन आला ना, महाराज कुठे आहे तारीख? आम्ही पुण्यालाही सांगतो तारीख. घरीच राहतो आम्ही, पण आम्ही कुठे सांगतो? सगळ्यात प्रकारचे 2च या जगामध्ये प्रकार. एक कीर्तनकार आणि दुसरा वकील. कीर्तनकार इतकं खोटं बोलणार कोणी म्हणजे मी आता नाही सांगत बरं का खोटं. कीर्तनात खोटं नाही सांगत, नंतर भेटल्यावर सांगाल याकडे. म्हणजे माणसाने नेहमी सत्य बोलावं. अहिंसा, दुसरा सत्य, तिसरा आस्त्य म्हणजे परधनापाशी निस्पृह राहणं. समजा सपकाळ महाराजांनी मला 11,000चं पॉकेट भरलं. म्हणजे मी काही दडपण वगैरे टाकत नाही बरं का त्यांच्यावर, पण भरलं. समजायला काय हरकत आहे? भरलं. आणि माझ्याकडून एखादी गुलाबी नोट जर इथं पडली आणि एखादा माणूस जर त्याच्यावरून पाहिली पण ओलांडून गेला, असं होईल का? त्याने ती नोट पाहिली, गुलाबी दिसते खरी हे पण दिसतंय, पण ओलांडून गेला, असं होईल का?
होत नाही. मग हेच आस्तीय तत्व आपल्याची पालन होत, म्हणून आस्तीय तत्वाचं पालन होत नाही. नंतर अपरिग्रह म्हणजे कुठेही पण खाऊ नये, कुठं पिऊ नये, आपल्याच घरी खावं, आपल्याच घरी प्यावं, अपरिग्रह आपल्याची पालन होत नाही. आणि पाचवं त्याच्याच प्रकारे ब्रह्मचर्य. काय ब्रह्मचर्य म्हणजे काही काही माणसं ब्रह्मचर्य घेतात की आम्ही ब्रह्मचारी असं सांगतात काही काही माणसं, पण ब्रह्मचार्याच्या जीवनामध्ये 8 जरी गोष्टी, 8 पैकी 1 जरी गोष्ट त्याच्या जीवनात घडली तरी त्याचा ब्रह्मचर्याचा भंग होत. 8 गोष्टी आता ते सांगण्याची माझी अजून पात्रता नाही, त्या 8 गोष्टी मी नंतर तुम्हाला माहिती आहे मला, पण मी सांगण्याची अजून पात्रता नाही. त्यामध्ये जर श्रीभाष्य ते जरी ब्रह्मचर्याच्या कानावर पडलं तरी त्याचा ब्रह्मचर्याचा भंग होत. म्हणून ब्रह्मचारी कोणीच राहू, पण 20% राहावंच लागणार आहे. मुलींचं प्रमाण कमी झालं ना. ब्रह्मचारी कोणी राहायचं नाही. नाथ महाराज तर सांगतात एका जनार्दनी गृहस्थाश्रमी बरा फजिते त्या बाजारावर होत नाही. नाथ महाराज सांगतात की गृहस्थाश्रमी बरा म्हणजे फजिती होत नाही. इतके ब्रह्मचारी नालायक झालेले काही काही, माफी मागून बोलतो बरं. ब्रह्मचारी करूच नका ना. तुम्हाला जर होत नाही ना, इंद्रियावर जय नाही ना, तर ब्रह्मचार्य तुम्ही करू म्हणजे ब्रह्मचार्याचं पालन आपल्याची होत जाईल. ही झाली योगातली यम ही पायरी. दुसरी पायरी आहे नियम. आता नियमात आणखीन 5 प्रकार आहे. नियमात पहिला प्रकार असा आहे शौच, म्हणजे काया वाचा मन, आतून आणि बाहेरून माणसाने शुद्ध असावं, शौच असावं. आतून काळं बाहेरून पांढरं चालत, म्हणून शौच. नंतर आहे संतोष, म्हणजे चित्ती असू द्यावे, चित्तामध्ये समाधान असू. हा तुला एवढं पॉकेट भरलं ना, तू तेवढ्यातच समाधान मान, इतराची अपेक्षा करू. कीर्तनकाराचे तर प्रकार पडलेले यावरून. आता यशवंत महाराज पाटील ज्यांचं तुम्ही कीर्तन श्रवण करणार आहे, त्यांच्या शतकोटीमध्ये ते कीर्तनकारांचे प्रकार त्यांनी लिहिलेले बरं का, लक्षात घ्या. ते लिहितात काय बच्चा, कच्चा, लुच्चा, डुच्चा, ही कीर्तनकारांचे प्रकार झाले. 5 प्रकार आहे कीर्तनकारांचे. त्यामध्ये बच्चा कीर्तनकार म्हणजे पैसे दिले, त्यांनी प्रॉफिट पाहिलं आणि कमी असल्यामुळे तो लहान मुलासारखा हट्ट करत बसतो, अजून द्या अजून द्या, याला म्हणतात बच्चा कीर्तनकार. असे अनेक कीर्तनकार आहे. आपल्याला त्याच्यात जायचं. त्यापैकी मी कोणता हे तुम्ही नंतर प्रॉफिट दिले होता, मी कशातलंच कीर्तनकार नाही. मला जे दिलं ते घेऊन येतो. एकाने मी कीर्तनाला गेलो, मला त्यांनी कांदे भरून दिले, घरी घेऊन आलो. जे दिलं ते घेतो. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, नारळाने 51 रुपये दिले, घेऊन आलो. फक्त घरचे बोलता एवढाच प्रश्न बरं का. असे कीर्तनकारांचे प्रकारे. पण संतोष म्हणजे संतोष आपल्यामध्ये चित्ती असू द्यावे, समाधान. नंतरचा प्रकारे तपस. तपस बरं का, तपस म्हणजे तप करणे. तप करत नाही आपण नित्य नेमाने, बरं ते सोडा. नंतरचा प्रकारे स्वाध्याय करणे. आणि नंतरचा प्रकारे ईश्वर प्रणिधान म्हणजे भगवंताची आराधना करणे. ही झाली यम नियम. त्यानंतरचा प्रकार पडतो आसन. काय आसन म्हणजे बरेच आसन. आसन करतो ना, योगासन. रामदेव बाबा, आता काही आठवलं का? रामदेव बाबा करतात ते आसन. त्या आसनाने सुद्धा भगवत प्राप्ती होती, पण माणसं नियमित ते करत नाही. म्हणून तर आता ते शाळा निघाल्या. आता म्हातारे लोक काय करतात, मुंबई सारख्या ठिकाणी आहे, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी म्हातारे लोक घरी हसणंच नाही ना, कधी प्रपंचात गुंतल्यावर कधी हस नाही का, म्हणून ते क्लास लावतात. तिथं जाऊन असं हसण्याचा व्यायाम करतात तिथं जाऊन 15 मिनिटं बरं का. हे म्हणजे हे प्राणायाम असं नाही बरं का. नंतरचा प्रकार पडतो प्राणायाम. म्हणजे प्राणायाम मध्ये पूरक कुंभक रेचक अशी पाहिली, म्हणजे उजवी नाकपुडी बंद करणं. आता ही वेदांत सांगतोय, तुमच्या डोक्यावरून जात असलं तरी तुम्ही डोक्यावरून जाऊ देऊ नका, पाठी लावा अशी काहीतरी वेदांत आहे. जरा वेदांतात नाम कसं आहे हे सांगतोय बरं का. प्राणायाम एक पूरक कुंभक रेचक म्हणजे डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये घ्यायचा, पुन्हा दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या, डाव्या नाकपुडीने सोडून द्यायचा. तीच क्रिया पुन्हा उलटी करायची. हे झालं पूरक कुंभक. हे प्राणायामाने भगवत प्राप्ती, लक्षात घ्या. प्राणायाम कोणी करत. नंतरचा प्रकार आहे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांवर जय मिळवणे, याला म्हणतात प्रत्याहार, तो करत नाही. नंतरचा प्रकार आहे धारणा. धारणा भगवंताची धारणा करावी, इंद्रियावर ताबा मिळवावा, इंद्रिय एकाग्र करावे, याला म्हणतात धारणा. नंतरचा प्रकार ध्यान. एका कोणत्या तरी गोष्टीवर, भगवंतावर, त्याच्या मूर्तीवर, कोणत्या तरी देवावर एकाग्र चित्त करावं, याला म्हणतात ध्यान. आणि नंतरचा प्रकार आहे, जेव्हा हे 7 प्रकार घडतात तेव्हाच नंतरचा प्रकार होऊ शकतो, तो म्हणजे समाधी. म्हणजे आत्मा ब्रह्म चैतन्यात नेणं.
किंवा आत्म्याला ब्रह्मचैतन्यात आपण ओढून आणलं याला म्हणतात समाधी, यानी भगवत प्राप्ती. पण आपण करतो का होते? मग योग आपण करत नाही. बर, नंतरचा प्रकार याग. योगाचे अष्टांग प्रकार झाले का? झाले. त्यानंतरचा प्रकार याग. याग म्हणजे यज्ञ. बर का? यज्ञ हा वेदशास्त्र ब्राह्मणाकडून विधियुक्त रीतीने अन्न पाणी प्राशन न करता, न ब्रेक घेता, न उठता, न बसता तो यज्ञ केला पाहिजे. आता ब्राह्मण सुद्धा मध्येच ब्रेक देऊन टाकतात तुम्हाला, जा बाबा नाश्ता करून या. चालत नाही, परिपूर्ण यज्ञ होत नाही. लक्षात घ्या. म्हणजे यज्ञ आपल्याच्याने पूर्ण होत नाही. बरं, योग याग व्रत. आता अनंत प्रकारचे व्रत आहे. संतोषी मातेचं व्रत आहे, एकादशीचं व्रत आहे. व्रत परिपूर्ण होत नाही. योग याग व्रत नेम म्हणजे नियम. काय नियम? माणसाला नित्य नेम हवा. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. म्हणजे माणसाला नित्य नेम हवा. बर, योग याग व्रत नेम धर्म म्हणजे आपला धर्म आपल्याला आचरणीय हवा. आपण हिंदू धर्माप्रमाणे गंध लावतो, दररोज गंध लावलं गेलं पाहिजे. काय हिंदू धर्माचे जे काही रीतिरिवाज आहे ते धर्म आपल्याला आचरणीय हवा. योग याग व्रत नेम धर्म. आणि शेवटचा प्रकार पडतो दान. शेवटचा प्रकार कोणता? म्हणजे माणसाने आल्या जीवनामध्ये एकदा तरी दान करावं. दान करावं. माणूस जेव्हा दान करत नाही ना त्यावेळी मरते वेळी ब्राह्मणाला बोलावतात आणि ते बाजरी वगैरे आणतात, त्याला हात लावायला लावतात. आमच्याकडे प्रथा आहे बरं का. मरते वेळी हात लावायला लावतात. ब्राह्मण मंत्र म्हणतो, ते दान ब्राह्मणाला देतात. आयुष्यात कधी दानच केलेलं नाही ना. बरं, दान देण्याकरता ही 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. आपण दान कधी देऊ शकतो? ज्या वेळेला आपल्याकडे त्या वस्तूची मुबलकता आहे त्यावेळेला आपण दान देऊ. बरं, दान देण्याकरता आपण उदार हवं. चिंगूस असून उपयोग आहे का? चिंगूस दान देऊ शकेल का? चिंगूस किती उदाहरणं द्यावे आज तुम्हाला. एक जण बाजाराला चालला आणि माडीतल्या एका मित्राने हाक मारली, का रे बाबा कुठं चालला? काही नाही म्हणे, अरे बाजाराला. अरे कशाला चाललं? काही नाही म्हणे, कांगव्याचा दात तुटला. असं का? मग अरे तू वेडा आहे का म्हणले. म्हणे काय झालं? अरे कांगव्याचा दात तुटल्यानंतर लगेच कांगवा बदलायचा असतो का म्हणे. म्हणे मी वेडा नाही, पण शेवटचाच राहिला होता म्हणे दात. म्हणजे इतकं चिंगूसपणाचं कळस. असं चिंगूस असून उपयोग आहे? किती चिंगूस म्हणावे काही माणसं, किती चिंगूस म्हणावे. म्हणजे दान देण्याकरता औदार्य हवं. काय? उदार हवा. उदार हवा. दान देण्याकरता उदार हवा. दान देण्याकरता स्वातंत्र्य हवं. एखादा जर भिकारी आपल्या दारावर आला, 1-2 पैसा द्यावं धर्माला, 1-2 पैसा द्यावं धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाचे कराला. तुम्ही म्हणाल बाबा तुम्हाला कोणत्या मंदिराचा अनुभव आहे का? काही नाही बरं का. जर भिकारी दान घेण्याकरता घरावर आला आणि तुम्हाला कळकळ वाटली, तुम्ही शेर गावात घातला, गहू काढले त्या भिकाऱ्याला दान देण्याकरता, आणि बायकोची ऑर्डर आली दान द्यायचं नाही, तर तुम्ही द्याल का? नाही देत. तुम्ही नाही देत का? तुम्ही दान देऊ शकत? बायकोची ऑर्डर पाळावी लागते ना. मी तर नेहमी सांगत असतो, कितीही कांच्या टोप्या घालून मिळवा, पण घरी गेल्यानंतर तुमचं काय होतं माहितीये का? बस म्हटलं की बसला, उठ म्हटलं की उठला, आणि डबल दिली की सुटला. घरी तुमचं कुणी ऐकत? किती पुढारकी गाजवा तुम्ही. बायको म्हटली दान द्यायचं नाही, तर तुम्ही दान देऊ शकत? म्हणून दान देण्याकरता औदार्य हवं, दान देण्याकरता स्वातंत्र्य हवं, आणि दान देण्याकरता वस्तूची मुबलकता वस्तूची मुबलकता पाहिजे ना, तर दान देऊ शकतो ना आपण. म्हणून योग याग व्रत नेम धर्म दान याने भगवत प्राप्ती होती. पण याच्याही पेक्षा हे आपल्याच्याने पूर्ण होत नाही. याच्याही पेक्षा सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर ते नाम गोविंद गोविंद. हे नाम सर्वश्रेष्ठ आहे. सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, Bye.
पार सर्व साधनाचे भवसिंधू उतरी पार उतरी पार सर्व महाराज तुम्ही सांगतात की नाम घ्या नाम घ्या. बरं आम्ही नाम घेतो ना, नामाचा काहीतरी फायदा हवा ना, ते घेतल्याचा काहीतरी फायदा हवा ना आम्हाला. नाम घेतल्याचे अनेक फायदे. नामाने वाल्मिकी तरला, नामाने अजामेळ उद्धारला, इतके फायदे झाले ना. नाम सर्वात श्रेष्ठ आहे. नामाने फायदा सुद्धा त्याच्याही पेक्षा मोठा होतो. नाम सर्वश्रेष्ठ, सर्व साधनांचे हे साधन काही उपयोगाचे नाही, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ साधन कोणतं आहे? नाम. म्हणून भगवत त्यांचा छंद कोणता संतांचा? तर गोविंद गोविंद मना लागलिया छंद. बर महाराज या गोविंद गोविंद छंद लागतो बर का. गोविंद आम्ही नामही घेतो. फायदा सांगा. फायदा पहिला फायदा असा तर भगवंत आमच्या रक्षणासाठी धावून येतात. काय? भगवंत आम्हाला रक्षण करता धावून येतात. किती किती जणांना रक्षण हो भगवंतानी. कनवाळू कृपाळू दिना लागे रक्षण केलं. गजेंद्राचं रक्षण केलं. काय? द्रौपदीचं लज्जा रक्षण भगवंतानी केलं. म्हणजे प्रथम तो आमचं रक्षण करतो हे पहिलं आम्हाला मिळतं. फायदा त्याच्यातून नाम घेतल्याचा फायदा. दुसरा फायदा असा की तो आमची कामे करतो. बरं त्याच्यात काय असं उच्च हा खालच्या कुळातला आहे आणि हा उच्च कुळ असं काही नाही. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव देवुनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. म्हणजे उच्च नीच काही तो मानत नाही. सगळ्यांची कामं करतो. आमची कामं करतो. किती कामं केली त्यांनी? बरेच कामं केली. अर्जुनाची घोडी दुतली म्हणजे आमची कामं सुद्धा केली आहे. कबीराचे विनतो शेले कौशल्यचा रामबाई कौशल्यचा कबीराचे विनतो शेले कौशल्यचा रामबाई कौशल्यचा कबीराचे शेले विणले. इतकंच काय? अहो खालच्या जातीचा चोखा मेळा ज्याला आपण खालच्या जातीचं म्हणतो त्या चोख्या मेळ्याचं त्यांनी काम केलं. चोख्या मेळ्या संगे ढोर ओढी. त्याच्याबरोबर ढोर ओढण्याचं काम कोणी केलं? भगवंतानी. म्हणून पहिला फायदा नामस्मरणाचा असा तो आमचं रक्षण करतो. दुसरा फायदा असा तो आमची कामं करतो. आणि तिसरा फायदा असा अभंगाचं दुसरं चरण
मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. आम्ही नामस्मरण करतो ना, आमची काया गोविंदमय होऊन जाते, आमच्यातून देवात भेद उरत. आता मुळात संतात आणि देवामध्ये भेद नाही. देवते संत, देवते संत आणि निमित्त त्या. हो, देव आणि संत दुजा नाही, देव आणि संत एकच आहे. देव आणि संत वेगळे नाही. काय अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. पांडुरंग हेच ज्ञानेश्वर महाराज आहे. किंवा जर आपण म्हणायला गेलो ना, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी. महाविष्णू आणि ज्ञानेश्वर महाराजांमध्ये भेद, तुकाराम महाराज आणि ब्रह्मामध्ये भेद, सोपान देव आणि ब्रह्मदेवात भेद. किती सांगायचं. निवृत्तीनाथ महाराज आणि शिवशंकरामध्ये भेद. म्हणजे आम्हाला फायदा असा होतो की आम्ही देवच बनून जातो. विठ्ठल विठ्ठल. मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. नामस्मरणाचा फायदा बरं का, पण ते घेतलं पाहिजे तर आपण तो फायदा उपभोगू शकतो. आपल्याला देव व्हायचंय का माणूसच राहायचंय. अहो, ह्या नामाची किंमत ब्रह्मादिक देवांना सुद्धा कळली. किती उदाहरणं द्यायचे. ब्रह्मादिक देवांना सुद्धा या नामाची किंमत कळत नाही. बरं का, लक्षात घ्या. दोन भाऊ होते, एक नास्तिक होता आणि एक आस्तिक होता. आस्तिक म्हणजे देवावर श्रद्धा ठेवणारा आणि नास्तिक म्हणजे देवावर विश्वास न ठेवणारा, त्याला म्हणतात नास्तिक. तो आस्तिक भाऊ काय नामस्मरण करायचं आणि नास्तिक काय नामस्मरण करत. नास्तिक नामस्मरण नव्हता करत. झालं काय, आता त्या आस्तिक भावाला वाटलं की काही करून या आपल्या भावाला याच्यातून उद्धारायचं, याला भक्ती मार्गाला लावायचं. म्हणून त्यांनी एक महात्म्याला उद्देश सांगितलं की तुम्ही आपल्या घरी चाला आणि त्याला काहीतरी उद्देश करा. असं का, मला वाजत गाजत घरी नाही म्हटलं. महात्मा म्हटला मला वाजत गाजत. ठीक आहे म्हटले. त्यांनी वाजत गाजत त्या महात्म्याला घरी आणलं. कुठे आहे तुझा भाऊ म्हणे. तो बघा रूम लावून बसलाय, तुम्ही येणार आहे. त्याला कळलं तू मध्ये बसलाय, तुम्ही तोंड नाही पाहणार म्हणे. तो नास्तिक आहे तो. बरं, तिथं आल्यानंतर म्हटले असं का, तिने रूमचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर निघून चालला त्याला पाहून. तर त्याचा हात त्यांनी पकडला. तो नास्तिक म्हणू लागला, नास्तिक भाऊ सोडा माझा हात म्हटले. ऋषी म्हणे सोडणार नाही, पहिले राम म्हणे. अहो, माझा हात सोडा, मी राम तो शब्द घेणार नाही म्हणे. तुम्ही माझा हात सोडा, पहिले राम म्हण. आता त्याला तर जायची घाई लागली होती. त्यांनी म्हणूनच टाकलं बरं ठीक आहे राम म्हणे. बघ आता एकच उद्देश लक्षात ठेव, हे नाम कधी विकू, हे नाम कधी विकू नये. झालं असं, काही दिवसांनी ते दोघाही भावांचा मृत्यू झाला. आस्तिक भावाला विष्णू दत्त न्यायला आले आणि नास्तिक भावाला यम न्यायला आला, स्वतः यम. आणि यम वर गेला आणि आता याला तर नरकात पाठवायचं. यांनी काही नामस्मरण केलेलं नाही, याला तर नरकात पाठवायचं. पण आता यांनी एकदा देवाचं नाम घेतलंय. मग आता हे एकदा देवाचं नावाचं पुण्य फिटल्याशिवाय याला नरकात पाठवता येणार. एकदा देवाचं नाव घेतलं होतं त्यांनी, याला काही नरकात पाठवत. मग आता करायचं काय हे. आता एका नामाची किंमत किती हे आपण ब्रह्मदेवाला विचारायला जाऊ. यम म्हटला या नामाची किंमत किती आपण ब्रह्मदेवाला विचारू. म्हटलं म्हणे चला ब्रह्मदेवाकडे. म्हणे मी असा येणार नाही, मला पालखीत बसून नाही म्हटले. तो नास्तिक ज्यांनी एकदाच नाम घेतलं ना, मला पालखीत बसून नाही म्हटले. तू त्याला खांदा तू द्यायचा. या मला त्याला खांदा तू द्यायचा. चल ठीक आहे म्हटले. गेले सगळे ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला विचारलं अहो यांनी एकदा नाम घेतलंय, याला नरकात पाठवायचं, एकदा नाम घेतलंय, पण आता याचं काहीतरी तुम्ही सांगा, याचं पुण्य, या नामाची किंमत तुम्ही सांगा. ती माझ्याकडून नाही. ब्रह्मदेवाने सुद्धा त्या पालखीला खांदा दिला. त्या पालखीला खांदा दिला. महादेवांकडे गेले. महादेवानं विचारलं असं असं झालं, एका नामाची किंमत सांगा मला. महादेव म्हटले मी ती किंमत सांगू शकत नाही. महादेवांनी खांदीला पालखा दिला. गेले भगवान विष्णूंकडे, ज्याचं नाव घेतलं त्यांच्याकडेच गेले. भगवान विष्णूंना म्हटले भगवंता एका नामाची किंमत सांगा. म्हणे एका नामाची किंमत मलाही सांगू शकत नाही, सांगता येत नाही, पण ज्या अर्थी तुम्ही देवांनी याच्या पालखीला खांदा दिला, आता तुम्हीच बघा त्या नामाची किंमत किती आहे. विठ्ठल विठ्ठल. अहो तो नास्तिक ज्यांनी कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही, फक्त एकदा राम म्हटला तरी त्याला 3 जणांनी खांदा दिला. ब्रह्मदेवानी, विष्णू भगवान शंकरांनी आणि यमनी असा त्या पालखीला खांदा दिला, त्याला ऐटीत नेलं. ही एकाच नामाची किंमत आहे. आणि आपण जर मग 108 वेळे मनी ओढले
मनी आपण मनी ओढायचीच काम करतो, जपत नाही आपण कधी. हो, रामकृष्ण हरी रामकृष्ण. चहा ठेवला का? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अगं जेवायला वाढ. या असं जप असतो का? हे मनी ओढायची कामं झाली फक्त, मनी ओढत चालायचे फक्त. एका नामाची किंमत एवढी, तर मग आपण जर नामस्मरण निरंतर केले तर त्याची किंमत केवढी राहील? विठ्ठल विठ्ठल. हेच निरंतर नामस्मरण संतांनी केलं म्हणून मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. बर, गोविंद नाव घेतलं, आमच्यात देवात भेद राहिला नाही, आम्ही नामस्मरणाला लागलो. याचं लक्षण काय? आम्ही नामस्मरण घेतोच बॉ, याचं लक्षण तरी सांगा. अभंगाचं तिसरंच. आनंदले मन, मन आनंदित होत. प्रेमे पाझरती लोचन, डोळ्यांमध्ये आनंदाश्रू वाहतात. अश्रूंमध्ये प्रकार आहे ना, दुःखाश्रू, आनंदाश्रू. दुःखाश्रू म्हणजे संसारिक कांदा कापलेने येणारे अश्रू वेगळे, कांदा कापलेने येणारे अश्रू वेगळे. हे बाकीचे जर अश्रूंचा आपण विचार केला तर ते अश्रू गरम असतात, पण प्रेमाश्रू, आनंदाश्रू जर त्याचा विचार केला ना ते अश्रू गार लागतात. म्हणून ते लक्षण कोणतं? आनंदले मन, प्रेमे पाझरती लोचन. आमचं मन आनंद आणि डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत. उदाहरण द्यायचं ठरलं, शबरी परम तपस्विनी गुरुमतंग कह कर गए यही मिलेंगे राम. शबरी भिल्लिंग समाजातली मुलगी उपवर झाली आणि लग्न करायचं ठरवलं. लग्नाच्या आदल्या दिवशी तिच्या बापाने 12 बोकड बांधले, बोकड बळी देण्याकरता. बोकड बळीची प्रथा खेड्यापाड्यात अजूनही चालू आहे. मुळात ते काही देव तुम्हाला सांगत नाही बोकड बळी करा, देवाला बोकड कापतात आमच्याकडे. देव तुम्हाला सांगत नाही हो बोकड, हे गतानुगतिक चालत आलंय. त्यांनी केलं म्हणून मी करायचं, आमच्या वडील करत होते म्हणून आम्ही करतो. गतानुगतिक. एक माणूस आहे ना, एक माणूस असा जाड माणूस होता, जाड. तो माणूस असा कसा होता? जाड. आणि पूर्वीचे लोक धोतर नेसायचे, सगळेच लोक, मुलं सुद्धा धोतर नेसायचे. जाड माणूस धोतर नेसायचा आणि जेवायला बसला का नेमका त्याचा काष्टा सुटायचा. काय व्हायचं? नेमका त्याचा काष्टा सुटायचा. आता मुलं मात्र त्याचं निरीक्षण करायचे का बाबांचं जेवताना काष्टा झाला. असं काही दिवसांनी तो म्हातारा मारतो, मरून जातो तो म्हातारा. आणि त्यांच्या घरी काहीतरी जेवण असतं, जेवणाचा कार्यक्रम, आणि बरेच लोक जेवणाला येतात. आल्यानंतर ते 3 मुलं असतात त्या मुलाचे. ते मुलं जेवताना बसताना काय करायचे माहितीये का? ते धोत्राचा काष्ट सोडून बसायचे. काही जणांनी विचारलं का हे काय नेमकं काय पद्धत आहे का काय? नाही, ही आमची परंपरा आहे, आमची
ही आमची परंपरा आहे म्हटली. आता मला सांगा, त्याच्या जाडेपणामुळे काष्टा सुटायचा आणि हे सोडून बसतात, ही कुठं परंपरा झाली का? ही एक गतानुगतिक आहे, गतानुगतिक आहे. तुम्हाला अतिशोक्ती वाटेल, गतानुगतिक चालत आले. त्यांनी केलं म्हणून एक अडाणी जावई आणि सासूरवाडीला जातो. नवीन नवीन जावई सासूरवाडीला जात असतात. तुमच्याकडे जातात का? जातात. नवीन जावई सासूरवाडीला गेला. अडाणी होता तो, वाचता लिहिता न येतो असं अडाणी जावई गेला. घरी सगळे शेतात काम धंद्याला निघून गेलेले होते. झालं असं, त्याच क्षणामध्ये नेमकं झालं असं, पत्र आलं पोस्टमॅन कडून. तार यायची पूर्वी, तार. एक तर दुःखदच बातमी, काही वेळेला बहुतांश दुःखदच बातमी, कोणीतरी गेल्याचीच बातमी. आता ते पत्र त्या जावयाच्या हातात पडलं, त्या जावयाला काही वाचता येईना. तो जावई त्या पत्राकडे पाहून रडायला लागला, जोरजोरात रडायला लागला. आता ते शेतातले गोळा झाले, शेतातले सर्व माणसं घरात आली. जावई बापू पत्राकडे पाहून रडतोय म्हणजे नक्कीच काहीतरी कोणीतरी गचक हाय का तुमच्याकडे शब्द? नक्कीच कोणीतरी गेलं. आता त्यांनी काही मागचा पुढचा विचार केला नाही बरं का, ते रडायला लागले. झालं असं, गावातल्या पारावर विद्वान मंडळी बसलेली होती. गावात पार असतात, त्याच्यावर विद्वान माणसं असतात, पीएचडी झालेली, ज्यांची बऱ्याच क्षेत्रात पीएचडी असते, अशी विद्वान माणसं गावातल्या पारावर असतात. जगातला असा कुठंच सल्ला तुम्हाला भेटणार नाही बाबा. मुंबईत कोणताही तुम्ही ऍडवायझर गाठा, नाही तर कोणी गाठा, असा सल्ला कुठंच भेटत नाही. तो कुठं भेटतो माहितीये का? गावातल्या पारावर असा सल्ला. ते गावातले माणसं तिथं आले, घरामध्ये रडगाणं चालू आहे. त्यांनी विचार केला नाही, ते शोक करू लागले, टोप्या वगैरे काढल्या अशा मस्त. त्यांनी गावातली सगळी गर्दी घरापुढे जमा झाली. त्यांना वाटलं नक्कीच कोणीतरी काहीतरी झालंय यांच्या घरामध्ये, बरं का. सगळे शोक करू लागले. पण एक वारकरी संप्रदायातला हुशार माणूस होता. खरे वारकरी हे हुशार असतात, पण वारकऱ्यांना लोक भोळच म्हणतात. भोळा याचा अर्थ ते वेडच घेतात. वारकरी वेडा नाही. अहो किती अमानुष वागणूक देतात आम्हाला, तुम्हाला काय सांगावं. आता एक ठिकाणी मी कीर्तन झाल्यानंतर जेवायला बसलो, आणि जेवायला बसल्यानंतर इतकी आम्हाला अमानुष वागणूक दिली. अगं वाढ त्या महाराजांना मिळत नसतं म्हणे कधी. अशी वागणूक आम्हाला. तो वारकरी संप्रदायातला हुशार माणूस तिथं आला. त्यांनी गावातल्या माणसाने विचारलं, का रे नेमकं झालं काय? म्हटले काय नाही म्हटले, ते घरातले रडताय म्हटले, त्यामुळे आम्ही जरा गर्दी जमवली, मग बांबू वगैरे आणले, काय मग मांजरपाट कापड विकत घेतलं, सफेद कापड विकत घेतलं, फुलं वगैरे आणले ते. अरे नेमकं झालं काय? अहो काय माहित नाही, घरात रडताय बा. मग आम्हाला काही माहित नाही. घरातल्या माणसांना विचारलं, का रे बा का रडताय तुम्ही? का रडताय? आता ती जावई बापू आमची तिथं बसून रडताय पत्राकडे पाहू, म्हणून आम्ही रडतोय बा. जावई बापू कशी गेले? जावई बापू अहो का रडताय? अहो म्हणे पत्र वाचता येत नाही म्हणून रडतोय. हे कसं आहे, गतानुगतिक. त्यांनी केलं म्हणून आम्ही. त्या शबरीच्या वडिलांनी बोकड बांधले, बोकड बळीसाठी. उद्या दावत द्यायची म्हणे तुझ्या लग्नात, दावत. आता तिला वाटलं आपल्या क्षणिक सुखासाठी या निष्पाप जीवांचा बळी जाणार. त्या शबरीने त्याच रात्री तिथून फरार झाली. शबरी गेली तशी मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ येऊ लागली. काही विद्यार्थ्यांनी तिला बघितलं की ही आपल्याकडं चोरून बघतीये. त्यावर तिने मातंग ऋषींना सांगितलं. मातंग ऋषींनी बोलून घेतलं, आणि बोलून घेतल्यानंतर म्हटले, कोण तू? म्हणे मी अशी शंभरी भिल्लीने, माझ्या वडिलांनी असे बोकड दिले. सगळं परिस्थिती प्रकार त्यांना सांगितलं. असं का? तू इथं माझ्याकडे वेद पठण कर म्हटले, आणि इथं तुला भगवान रामचंद्रांचं दर्शन होणार आहे म्हटले. बरं का. मातंग ऋषी काही दिवसांनी गेले. सगळे विद्यार्थी तिथून निघून गेले. शबरी एकटीच त्या आश्रमामध्ये दररोज झाडझूड लोट करायची, सडा रांगोळी करायची, आणि मोठ्या पर्वतावर जाऊन अयोध्येकडे नजर लावायची, कधी रामचंद्र येतात. कब दर्शन देंगे राम प्रभु अवतारी, कब दर्शन देंगे राम चित हितकारी, रास्ता देखत शबरी की उमर गई सारी, रास्ता देखत शबरी की उमर गई सारी, कहीं कोई काटा प्रभु को नहीं चुभ जाए, पल पल मग चारे चुन चुन पुष्प बिछाए, रघुनाथ प्राण निधि पल जीवन बलिहारी, रास्ता देखत शबरी की उमर गई सारी, रास्ता देखत शबरी की उमर गई सारी. पहाडावर जाऊन बसायची ती शबरी, कहीं कोई काटा प्रभु को नहीं चुभ जाए.
भगवंताला काटा टोचू नये म्हणून फुलांची आरास द्यायची आणि दररोज अयोध्येकडे नजर लावायची कधी रामचंद्र येतात. उपवर असणारी तारुण्य अवस्थेतली शबरी म्हातारी झाली. अखेर एक दिवस भगवान रामचंद्र तिला दिसले आणि ती खाली आली आणि त्यांची पूजा करायला लागली. त्यांना आश्रमात आली. आता आश्रमात आल्यानंतर तिथे काय भांडे कुंडे मिळाला. तिने पायाच्या ओंजळीत भगवंताचे हाताच्या ओंजळीत पाय घेतले आणि आता पाणी कशाने घालायचं म्हणून आनंदले मन प्रेमे पाझरले लोचन, डोळ्यातून अश्रू वाहिले. त्या अश्रूंनी प्रभू रामचंद्रांचे ते पाय तिने धुतले. म्हणून ही खोल कोणती नामस्मरणाची, भगवताची, भगवत भेटलाय आम्हाला, भगवत प्राप्ती होतीये याची खोल कोणती तर आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. आमचं मन आनंदी होत आणि डोळ्यातून प्रेमाश्रू आनंदाश्रू वाहतात. आणि म्हणूनच देवातून भक्तात भेद राहा. जसं की एक आळी असते, आळी भिंगुरटीची आळी. ती भिंगुरटी काय करते, त्या आळीला जाऊन तिथे टोचा मारते. घरामध्ये तिच्या टोचा मारत असते, आळीला जाऊन टोचा मारते. होतं काय, त्या आळीला त्या वेदना असह्य होतात. ती आळी निरंतर त्या भुंग्याचं नामस्मरण करत असते. काय किठा पेशास्कृत रुद्धा कुडायात मनुस्मरण सरंभ भय योगेन, म्हणजे हे रामायणात वाल्मिकी रामायणात आलेला श्लोक आहे बर का. ती भिंगुरटी, ती आळी त्या भिंगुरटीचं नामस्मरण करते आणि एक दिवस त्या भुंग्या बरोबरच ती आळी पंख फडफडून उडून जाते. तसंच देवाचं नामस्मरण केल्यानंतर आपणही एक दिवस त्यांच्या बरोबर पंख फडून उडून जाऊ. यात रामायणात एक उदाहरण आलेलं आहे, थोडक्यात सांगतो. सीता माता अशोक वाटिकेमध्ये असताना सगळ्या राक्षसीने तिथे यायच्या, सीतेला त्रास द्यायच्या. एक दिवस सीता एक समोर झाडाकडे पाहून रडत बसली आणि एक चांगली राक्षसी होती त्रिजटा. त्रिजटा एक चांगली राक्षसी होती. सीतेला ती सहाय्य करायची. ती त्रिजटा तिथे आली. अगं सीते का रडती म्हटले, प्रभू रामचंद्र येतील, रावणाचा वध करतील, तुला सोडून नेतील, तू रडू नको म्हटले. पुन्हा त्रिजटा निघून जाती. पुन्हा 15 मिनिटांनी त्रिजटा येतील. अगं सीते का रडत बसली तू, प्रभू रामचंद्र येतील, रावणाचा वध करतील आणि तुला सोडवतील तू. पुन्हा त्रिजटा जाती. पुन्हा 1 तासाने त्रिजटा येते तरी सीता रडतच. मग त्रिजटा तर लांबूनच हाक मारती, सीते तुला रामावर भरोसा नाही का. त्रिजटा म्हणती बरं का, तुला रामावर भरोसा नाही का. अगं राम येतील, रावणाचा वध करतील आणि सीता मातेला सोडून तुला सोडून. अगं मी त्याने नाही रडत म्हटले, ते समोर बघ त्या वृक्षाच्या त्या खोप्यामध्ये बघ जरा, ती आळी आहे. त्या आळीला ती भुंगी नेऊन टोचे मारते आणि ती आळी बघ, त्या आळी त्या भुंग्याचंच निरंतर नामस्मरण करते म्हटले. आणि ती आळी त्या भुंग्या बरोबरच उडून गेलेली म्हटले. तसं मी निरंतर भगवान रामचंद्राचं नामस्मरण करते आणि भगवंताचं जो नामस्मरण करतो तो भगवंतमयच होतो. राम म्हणता रामची होई जे पदी पैसुनी, भगवंताचं जो नाम घेतो तो भगवंतच बनतो. मी जर रामाचं निरंतर नामस्मरण करते, मी राम झाले तर 2 राम होतील ना, 2. अगं घाबरू नको म्हटले. त्रिजटा सांगते घाबरू नका. अगं काय त्रिजटे, तुला कळतं का म्हणे, राम 2 झाले तर मग त्यांची पत्नी कोणी व्हायचं म्हटले. अगं घाबरू नको, जसे तू रामाचं नामस्मरण करते ना तसं राम सुद्धा तुझंच नामस्मरण करतोय म्हटले. म्हणून तू जर राम झाली तर ती रामचंद्र सीता होतील म्हटले. थोडा बदल घडल, फक्त रामचंद्र सीता होतील म्हटले. तू काय घाबरू. म्हणजे उदाहरण कशासाठी दिलं, जशी ती भिंगुरटी नामस्मरण किड्या त्या भुंग्या बरोबर ती भिंगुरटी उडून जाते, तसंच देव आणि भक्त हे भक्तांनी देवाचं नामस्मरण केल्यानंतर भक्त हा देव त्यांच्या बरोबर देव म्हणून तो भक्त निघून जातो. हेच अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे आळी, तुका म्हणे आळी, तुका म्हणे आळे, तुका म्हणे आळे, जीवन
मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया तसे भक्त हे देवाबरोबर देवमय होऊन निघून जात असतात म्हणून भेद नाही देवा मग गोविंद ते काया भेद नाही देवा विठोबार कुमार वाल्मिक महामुनींनी शतकोटी रामायण लिहिलं. शतकोटी किती कोटी? शतकोटी. या शतकोटी रामायणाची वाटणी करायचं ठरलं कारण सगळे तिन्ही लोकात भांडणं झाले. स्वर्गातले देव म्हणायचे राम हे स्वर्गातले देव म्हणून हे रामायण आमचं. मनुष्य म्हणायचे जरी राम स्वर्गातले असते तरी कार्य कुठे केलं? पृथ्वीवर म्हणून हे रामायण. आणि पाताळ लोकातले सर्प म्हणायचे भगवान विष्णू म्हणजे राम आमच्यावर शयन करतात म्हणून हे रामायण आमचं. आता भांडणं झाल्यानंतर त्याची वाटणी करायचं ठरवलं आणि ब्रह्मदेवाची ती वाटणी झाली नाही म्हणून भगवान महादेवांकडे ती वाटणीचं कार्य केलं. महादेवांकडे गेल्यानंतर महादेव म्हटले आता याची वाटणी करूया. पहिली वाटणी झाली. आता जरा गणित कच्च आहे माझं जरा सांगत चला बरं का मला गणित कच्च आहे जरा माझं. शतकोटी रामायण होतं. पहिली वाटणी झाली 33 कोटी. किती कोटी गेले? 99 कोटी गेले. 1 कोटी नाही. दुसरी वाटणी झाली 33 लाख. किती गेले? 33 लाख 99 लाख गेले. नंतर किती राहिले? 1 लाख राहिले. नंतर वाटणी झाली 33 हजार. किती गेले? 99,000. खाली राहिले 1,000. नंतरची वाटणी झाली 300. किती गेले? 900 गेले. खाली राहिले 100. नंतरची वाटणी झाली 30. किती गेले? 90 गेले. खाली राहिले. नंतरची वाटणी झाली 3. किती गेले? 9. हा खाली राहिला 1 श्लोक. आता भगवान शंकर म्हटले वाटणी दिलं तर काहीतरी फळ मला द्या. त्यामुळे हा 1 श्लोक तुम्ही वाटणी केल्यामुळे मला देऊन टाका बुवा. भगवंता याची सुद्धा वाटणी करावी लागेल. त्या एका श्लोकामध्ये 32 अक्षर होती. त्या 32 अक्षरामध्ये पुन्हा कितीची 10ची वाटणी केली. खाली राहिले खाली 2 अक्षर राहिली. आता 2 अक्षरांची वाटणी 3 लोकात होईल का? वाटणीचं आपल्याला चांगलं माहिती आहे ना. जमिनीच्या वाटण्या करतो ना आपण. होईल का? ते 2 अक्षर भगवान शिवशंकर म्हणतात की आता हे 2 अक्षर मला द्या. ती 2 अक्षर बरं ठीक आहे म्हटले भगवान एवढी वाटणी केली घेऊन टाक तुला 2 अक्षर. ते 2 अक्षर होती राम. ती 2 अक्षर राम होती. ते राम अक्षर त्यांनी घेतली भगवान शंकरांनी आणि हल नावाचं ज्या वेळेला विष पिलं होतं भगवंतांनी तेव्हा त्यांच्या अंगाचा दाह झाला. किती वैद्य दाखवले तरी तो दाह शांत झाला नाही. अमृत पिलं दाह शांत झाला नाही. शेवट एक पर्याय उरला. ते 2 राम अक्षर त्यांनी कंठात धारण केली त्यांच्या अंगाचा दाह शांत झाला. इतका नामाचा महिमा. इतका नामाचा महिमा आहे नाही द्यावायचा उपमा. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे किंवा नामेची तरले कोट्यानं कोटी नामे ही वैकुंठी. नाम ऐकता वाया गेला ऐसा कोणी किती प्रमाण देऊ. म्हणून नाम हे सर्वात सोपं आहे. पवित्रात पवित्र आहे. मंगळात मंगल आहे. सोप्यात सोपं आहे. खऱ्यात खरंय. म्हणून सगळ्यांनी नामस्मरण करायचं. ज्ञानेश्वर